रोजचं मड आणि त्याला कोण रड अशीच परिस्थिती चाकणकरांची झालेली आहे। आपण जर पाहिलं तर आता गेली काही दिवसापासून 20 कंपन्या चाकण MIDC मधून बाहेर स्थलांतरित होणार होत्या, परंतु प्रशासनाने आता त्यासाठी कंबर कसली आहे। मग मागील 4 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत त्यांनी इथला दौरा केला। त्याच्यानंतर आजही एकनाथ शिंदे इथं पाहणीसाठी येणार आहेत। अगदी रात्रीचाच विषय आहे, चाकणमधल्या एका कार्यकर्त्याला एकनाथ शिंदेंनी रात्री फोन केलाय आणि तो जो ब्लॉक बसवायचा प्रयोग चालू आहे तर तिथलं काही व्हिज्युअल्स त्यांनी मोबाईलवर पाहिले आणि आज सकाळी जर आपण पाहिलं तर या गव्हर्नमेंटने किंवा सरकारने शासनाने इथं प्रायोगिक तत्वावर काही सिमेंट ब्लॉक बसवायचं काम चालू केलेलं आहे। आता हा जर ब्लॉक आपण पाहिले माझ्या बाजूला तर हे ब्लॉक आता इथं साधारण एक 50 ते 100 फुटाचे ब्लॉक तयार केलेले। या ब्लॉकचं वैशिष्ट्य म्हणजे हे ब्लॉक अगदी कारखान्यात तयार केले जातात। याची जी उंची जर आपण पाहिली तर साधारण 1 फूट उंचीचे आणि साधारण एक 10 ते 12 फूट लांबीचे असे ब्लॉक बसवले जातात। आता हे ब्लॉक खरंच चाकणकरांना न्याय देणार का किंवा या ट्रॅफिकच्या समस्येतून चाकणकरांची मुक्तता या ब्लॉकमुळे होणार का असा प्रश्न नागरिकांमधून तयार होत आहे।